नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। आमदार प्रणिती शिंदेंच्या उपस्थितीत डॉक्टरांचा काँग्रेस प्रवेश, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बाजूला। महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप पवारच, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। परतीच्या पावसाने अक्कलकोट तालुक्याला झोडपलं, शेतकरी वर्ग चिंताग्रस्त। काढणीला आलेल्या सोयाबीनवर परतीच्या पावसाने आणली अवकळा। हिरोळीतील तरुणाचा खून, आरोपींना 5 दिवसांची कोठडी। निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नोंदणीसाठी सार्वजनिक सूचना कार्यालयामध्ये सवलत। सोलापूर शहर व जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अतिमुसळधार पावसाचा वेधशाळेचा इशारा। तापमान आणि ऑक्सिजन लेव्हलची सर्वे विनाच नोंद, सोलापुरातील प्रकार। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 205 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 27,803 वर। सोलापूर शहरात नवीन 51 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 9,044। नियमांच्या अधीन राहून श्री सिद्धेश्वर यात्रा सुरळीत पार पाडू, राजशेखर हिरेहब्बू। महाराष्ट्रात 3,927 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या। सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल, खिडकीतून बांबूच्या सहाय्याने चोरी। राकेश रोशन यांच्यावर गोळीबार प्रकरणातील कुख्यात गँगस्टरला अखेर अटक। कर्जदारांना अजून दिलासा देता येणार नाही, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती। काश्मीरमध्ये चकमकीत 10 तासात सुरक्षा दलांनी केला 4 जणांचा खात्मा। प्राध्यापक भरतीस द्यावी परवानगी, उच्च शिक्षण विभागाचे वित्त विभागाला पत्र। महाराष्ट्रात मंदिरं, लोकल जिम बंदच राहणार, मुख्यमंत्री ठाकरे। तुमची जमीन कोणीही परस्पर हडपू शकणार नाही, पीएम मोदींकडून स्वामित्व योजना लॉन्च। हिम्मत असेल तर स्वबळावर लढून दाखवा, चंद्रकांत पाटलांचे राष्ट्रवादीला आव्हान। एकनाथ खडसे पक्षांतर करतील हे सत्य, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान। कोरोना पाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका, मुख्यमंत्री ठाकरे। गुणतालिकेत तळाला असणाऱ्या पंजाबच्या केएल राहुलची ऑरेंज कॅपवरील पकड कायम। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।